ब्रिटनचं एक महागडं आणि अत्याधुनिक युद्ध विमान F-35B मागच्या महिन्याभरापासून केरळमधल्या तिरुअनंतपुरम विमानतळावर अडकलंय। हे विमान काही साधं नाहीये। त्याची किंमत आहे तब्बल 900 कोटी रुपये। 14 जून 2025 रोजी या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे त्याने तिरुअनंतपुरमला इमर्जन्सी लँडिंग केलं। तेव्हापासूनच हे विमान तिथेच उभं आहे। यामुळे काय झालंय तर तिरुअनंतपुरम विमानतळ प्रशासनाला दररोज 26,261 रुपये याची पार्किंग फी मिळते आणि आतापर्यंत एकूण 8.66 लाख इतकी कमाई झाली आहे। 6 जुलै रोजी ब्रिटनमधून 26 जणांची तांत्रिक टीम केरळमध्ये आली होती। त्यांनी विमानाची तपासणी केली आणि भारतातच दुरुस्त करता येईल का हे पाहिलं। भारतीय हवाई दलाने देखील त्यांना पूर्ण मदतही केली। सुरुवातीला वाटलं विमान तयार होईल, पण नंतर हायड्रॉलिक सिस्टम बिघडली आणि पुन्हा दुरुस्ती सुरू झाली। आता ब्रिटिश इंजिनियर्स प्रयत्न करतायत की हे विमान लवकरात लवकर दुरुस्त करून ब्रिटनला परत पाठवावं। जर असं शक्य झालं नाही तर हे विमान C-17 ग्लोमास्टर या मोठ्या मालवाहू विमानात टाकून परत नेलं जाईल। पहिल्यांदाच इतकं महागडं परदेशी युद्ध विमान नागरी विमानतळावर उतरवण्यात आलंय।